श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिना. आता श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील सोमवार एक म्हणजे खूपच असं महत्त्व आहे. मग श्रावण सोमवार आलं की आता सोमवार तर प्रत्येक आठवड्याला हा येतोच आहे, पण मग श्रावण सोमवार म्हटलं की त्यामध्ये असतं महत्त्वाचं ती आज शिवमुठ कोणती आहे. मग आपण आज याचबद्दल जाणून घेणार आहोत की शिवमुठ आणि या शिवमुठीची नेमकी काय कहाणी आहे, काय कथा आहे, तीच आपण जाणून घेणार आहोत. बघा, आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे जेव्हा श्रावण महिना आला आणि मग तिनं श्रावण महिना आल्या म्हटल्यावर सोमवाराला पण सुरुवात झाली आणि त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं. भक्ती होते आणि इच्छित कार्यसिद्धीस जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाचं म्हणजे तू कोणाची कोण. नावडतीनं सांगितले, मी राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्याचबरोबर देवळात गेले. शिवमुठीचा वसा नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय. तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवमुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं. मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पाने घ्यावे, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती, कर रे देवा. असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी येते शिवमुठ ती म्हणजे जवस आणि 5व्यास सातू शिवमुठीकरिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास देखील केला. जावानंदांनी उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊनच निजून गेली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती, कर रे देवा. असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे. नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, ते माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आलं. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे, असा प्रश्न सर्वांनाच पडला. वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं.
नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. तेव्हा गंधफूल वाहू लागली आणि नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीरा भावा नंदा जावा, नावडती आहे रे देवा, आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पांगोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पांगोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणायला देवाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडती केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पांगोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागलं, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उतराची कहाणी 5 उतरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे बघा, श्रावण सोमवारच्या शिवमूठ वाहण्याची ही एक पारंपरिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.